गोपाळ गोपाळ भाऊ. यावेळी पिकं खरंच खूप चांगली आली आहे, म्हणूनच मी खरंच खूप खुश आहे. मग तुम्हाला झालेल्या या मोठ्या आनंदासाठी काहीतरी करून दाखवा ना महाराज. मोठ्या आनंदासाठी काहीतरी करून दाखवावं लागेल. अच्छा 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 ठीक आहे, काय करावं लागेल सांग. पण एक बाब आहे, आत्ताच सगळ्यांच्या वेतनात मी वाढ केली आहे, त्यामुळे आता मी कुणाचंही वेतन वाढवू शकणार नाही. वेतन वाढवायची गरज नाहीये, एक दुसरी गोष्ट हवी आहे मला. म्हणजे तुम्हाला समजलं नाही वाटतं, मी तुम्हाला समजावून सांगतो ना. किती दिवस झाले राजमहालातून मेजवानीचं आमंत्रणच मिळालं नाही. राजमहालात मेजवानी हवी आहे? अरे मग त्यात कसली अडचण आहे. ठीक आहे, उद्या राजमहालात सगळ्यांसाठी मेजवानी आहे. मग आता मी घरी जाऊ का? घरी का जायचं आहे? अरे वा, घरी जाऊन किती काम आहेत मला. सगळ्यात आधी खाण्यासाठी हात वारंवार कोपऱ्यापासून धुवावे लागतील. त्यानंतर पोट साफ करण्यासाठी व्यवस्थित जुलाब करावे लागतील मला. त्यानंतरच काय ते साफ होईल. पाहिलत ना कसं महाराजांना उचकवून एका मेजवानीची व्यवस्था करून घेतली मी. मेजवानीचं निमंत्रण मिळालं आहे तर असं वाटतंय की तू सगळ्यांना विकत घेतलं आहेस. मूर्ख महाराजांवर थोडा दबाव टाकून वेतन वाढवू शकला असतास. काय सेनापती? कुणी शोधतो मनशांती, गातो हरिनामाचे बोल, पण मंत्री फक्त शोधे धन, बाकी कशालाच नाही मोल. चला या सगळ्यांनी बसून घ्या. तुम्ही नाही बसणार का? नाही, शास्त्रांमध्ये म्हटलंय अतिथी देवो भव. आज तुम्ही सगळे माझे अतिथी आहात, म्हणून तुम्हाला खाऊ घातल्यानंतर मग मी जेवायला बसणार. जशी आज्ञा महाराज. पानात तर आमटी, भात आणि 5 प्रकारच्या भाज्या आहेत. अस्सल जिन्नस कुठे? आधी हे खाऊन घ्या, अस्सल जिन्नस नंतर येतील. ठीक आहे. हे बघा, सगळं काही संपवून टाकलं. आता अस्सल जिन्नस घेऊन या बरं. मांस, मच्छी, दही, मिठाई सगळ्यांना दाखवून देईन की खाणं कशाला म्हणतात ते. हे काय, तुम्ही लोकांनी तर काहीच खाल्लं नाही. आता असे खाणार? स्वतःच्या खाण्याऐवजी आम्ही चकित होऊन तुझं ते राक्षसासारखं जेवण बघतोय. बाप रे बाप, किती खातोस किती खातोस. खरंच गोपाळ भाऊ, तू तर अगदी व्यवस्थित खाऊ शकतोस. अच्छा गोपाल, तुला किती पोटं आहेत? किती पोटं आहेत म्हणजे एका पोटात एवढं अन्न कसं मावतं? ठीक आहे, मग सांगतो. लहानपणी माझी आई म्हणायची की मला 4 पोटं आहेत म्हणून. एक नाही, 2 नाही, तब्बल 4 पोट. हो, आई म्हणायची की एका पोटात आणखीन एक पोट, त्याच्या आत आणखीन एक पोट, त्याच्या आत आणखीन एक पोट. हे जे तुम्ही बघताय ना, ते आहे मूळ पोट. याच्या आतमध्ये बाकीची पोटं झोपलेली असतात. अगदी हवा न भरल्यासारखी असतात ती. असं आहे होय? हो, पण चांगल्या जेवणाचा सुगंध आला की झोपलेली पोटं हळूहळू जागी व्हायला लागतात. जेवण हवंय, जेवण हवंय असं ओरडायला लागतात. काय झालं गोपाळ भाऊ? बघा ना महाराणी, माझं 4 नंबरचं पोट आतापर्यंत झोपलं होतं, पण आत्ताच झोपेतून उठून जेवण पाहिजे जेवण पाहिजे म्हणून ओरडायला लागलाय. काय होणार महाराणी माझं? काय होणार म्हणजे? त्याची भूक भागवायला मला परत सुरुवातीपासून जेवावं लागणार ना महाराणी. माफ करा गोपाळ भाऊ, मी खरं सांगतेय, स्वयंपाक घरात आता काहीच शिल्लक नाही. हे काय, मांस, मच्छी, दही, मिठाई सगळं संपलं की काय? संपणार नाही का? तुला माहितीये, आज तू 50 माणसांचं जेवण एकट्यानेच खाल्लंयस. अरे रे 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 राजवैद्यजी, असं नका म्हणू. खरं तर जेवण ही सुद्धा एक प्रकारची कलाच आहे. कला? हो, कृष्णनगरच्या मातीच्या मूर्त्या जशा प्रसिद्ध कला आहेत ना, तशीच कृष्णनगरच्या या गोपालची ही भोजन कला पण एक प्रकारची कलाच आहे. खरंच
ही एक कलाच आहे. हसू नका महाराज. मला तर वाटतं की जेवण बघताच तोंडाला पाणी सुटायचा गोपाळ भाऊला आजार आहे. बरोबर बोललात मंत्रीजी. जसे पैसे बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटताना अगदी तसंच तो सुद्धा आजारच आहे. बायको, अगं बायको, कुठे गेलीस ग तू? काय झालं? राजमहालातून खाऊन पिऊन आला आहात, त्यानंतर सुद्धा बायको बायको करून ओरडत राहता. मला जरा वेळ झोपायचंय. समजलं. राजमहालातून दाबून जेवण करून आला आहात आणि आता हलता पण येत नाहीये ना? अच्छा, जेवण कसं होतं तिथलं? नंतर सांगतो. आधी जरा मी पडतो. हा अहो, काय झालं? एवढ्या ढेकर का देताय? माहितीये, इंग्रज जेव्हा एखाद्या अनोळखी व्यक्तीला पाहतात तर ते ओरडून ओरडून विचारतात, हु आर यू, हु आर यू, म्हणजे कोण आहेस तू? तुम्ही लोक कोण? मग माझ्या पोटाला भाजीपाला खायची सवय आहे. भाजीपालाच माझ्या पोटाचे स्थायी निवासी आहेत. पण आज अचानक त्या पोटातून भरपूर मांस, मच्छी, दही, मिठाई सगळं काही घुसलेलं आहे ना. मग त्याने काय झालं? त्यांनी काय झालं म्हणजे त्यांना पाहून माझ्या पोटातले स्थायी निवासी ओरडून ओरडून विचारतायत, कोण आहेस तू, 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 कोण आहेस तू? तुम्ही पण ना कमालच आहात. पाहिलं? आता हा माणूस बोलत होता आणि बोलता बोलता झोपला सुद्धा. हा माणूस आहे का रावणाचा भाऊ कुंभकर्ण आहे कळतच नाही मला. काल सगळेजण व्यवस्थित जेवलात की नाही? मग जेवणाबद्दल नका बोलू. मी तर एकही घास खाऊ शकलो नाही. कसं खाणार महाराज? गोपाळ भाऊला खाताना बघू की स्वतः खाऊ, मला तर कळत नव्हतं महाराज. पण त्याला खाऊ घालून खूप मजा येते. आजकाल कुणीच एवढं व्यवस्थित खाऊ शकत नाही. तो कधी एवढं तर नाही खात. ते मला माहित आहे. तू ऐकलं नाहीस? 4 पोट आहेत. चांगलं जेवण पाहून त्याची बाकीची पोट सुद्धा जागी होतात. पण गोपाळ भाऊ अजूनही राज्यसभेत का बरं नाही आला? गोपाळ भाऊ आहेत व्यस्त. काल जरा त्यांनी जास्त खाल्ल्याने पोटात झाले दस्त. ते होणं स्वाभाविक आहे. इतकं जेवण कोणी कसं काय पचवेल? शत्रूच्या तोंडाला काळं फासून मी अगदी ठणठणीत आहे मंत्रीजी. रात्री चांगली झोप लागली आणि सकाळी सुद्धा अगदी पोट साफ झालं. फक्त एकच दुःख आहे. बाप रे बाप, आता कसलं दुःख? कसलं दुःख गोपाळ भाऊ? काल माझं 4 नंबरचं पोट न खाताच रडून रडून झोपी गेलं. महाराज, गोपाळ भाऊच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. तो पुन्हा युक्ती लढवून तुमच्याकडून मेजवानी घेणार. त्याने तर तुमचाच फायदा होईल ना मंत्रीजी. माझ्या सोबतच तुम्हाला देखील मेजवानी मिळेल. ते म्हणतात ना, स्वयंपाक बनवला जावयासाठी आणि ताव मारला घरच्यांनी. आता पुन्हा जेवणाचा विषय निघालाच आहे, तर माझी एक विनंती आहे महाराज. अच्छा, ठीक आहे. सांगा, काय विनंती आहे? खरं तर माझी पत्नी एका व्रताचं उद्यापन करणार आहे आणि त्यासाठी तिची खूप इच्छा आहे की राज्यसभेतल्या लोकांना तिला जेवू घालायचं आहे. विशेषतः माझ्या तोंडून गोपाळ भाऊच्या जेवणाबद्दल ऐकून ती गोपाळ भाऊला जेवू घालायला खूपच व्याकुळ झाली. व्याकुळ? अरे, तुमच्या घरी येऊन गोपाळ भाऊ एवढा जेवेल ना की तुमचे पूर्वज वैतागून जातील बघा. ऐका मंत्रीजी, राजवैद्यांना उगाच घाबरवू नका. नाही, राजवैद्य, मी तुमच्या घरी जाण्याआधी माझ्या बाकीच्या पोटांना झोपवून टाकेन, मग तर ठीक आहे ना? माझी पण एक विनंती आहे महाराज. सांगा ना मग. माझ्या पत्नीच्या व्रताचं पण उद्यापन आहे. तिचीही तुम्हा सगळ्यांना जीव घालण्याची खूप इच्छा आहे. माझ्या पत्नीच्या व्रताच्या उद्यापनाबद्दल विसरून चालणार नाही महाराज. ठीक आहे. सगळेजण जाऊया. राजवैद्य, तुमच्या पत्नीच्या व्रताचं उद्यापन कधी आहे? ते उद्या आहे महाराज. काय, उद्याच आहे? हो महाराज. सेनापती, तुमच्या?
ते सुद्धा उद्याच आहे. मेलो रे, एकाच दिवसात 2-2 मेजवान्या. अहो 2 नाही महाराज, 2 नाही, 3. याचा अर्थ तुमच्या पत्नीचं सुद्धा. हो, उद्या खूपच शुभ दिवस आहे महाराज, म्हणून उद्याच व्रताचं उद्यापन करायला हवं. असंभव. काय असंभव आहे महाराज? हे काय, एकाच दिवशी 3-3 घरात मेजवानीसाठी जाणं माझ्यासाठी तरी असंभव आहे. तसंही काल खूप खाल्लं आहे. तसंही पोटामध्ये गुडगुड व्हायला लागली. या वेळेला तुम्ही मला माफ करा. हा, मला मात्र माफ करा. काल एवढं खाल्ल्यानंतर मी फक्त औषधच खातोय. मला सुद्धा सगळे माफ करा बाबा. काल एवढं जास्त खाल्ल्यानंतर उद्या परत 3 घरांमध्ये. अरे बापरे बाप, विचार करूनच मला मळमळायला लागलं बघा. मी सुद्धा उद्या नसेन म्हणून तुम्ही मलाही माफ करा. मग कसं होईल? माझ्या पत्नीची इच्छा पूर्णच राहणार की काय? अहो का पूर्ण राहील राजवैद्य? अहो मी कशासाठी आहे? कमरेवर गमछा बांधून मैदानात उतरेन मी. ऐक, 3 घरात जाऊन जेवण जेवू शकशील? हो नक्की जेवू शकेन. तर मग गोपाळ आणि मंत्री मेजवानी जेवायला जातील. मी जाणार. हो, तुम्ही जाणार. व्यवस्थितपणे खाऊन तुमचं दुःख आणि त्रास घालवून या. कारण काल तर तुम्ही अजिबातच काही जेवला नव्हतात. मग काय? मग उद्या खाऊन घ्या आणि परवा येऊन राज्यसभेमध्ये मला सगळी गोष्ट ऐकवावी लागेल. हा, जशी आज्ञा महाराज. बायको, अगं कुठे निघून गेलीस तू ग? काय हो, काय झालं? राज्यसभेतून आला नाही ते मला आवाज द्यायला लागलात. हा, एक जबरदस्त घटना घडलेली आहे. घटना? यावेळी तुम्ही आता असं काय केलं? अगं मी काही केलंच नाहीये, त्या लोकांनीच सगळं केलंय. कुठल्या लोकांनी? अगं ते राजवैद्य, सेनापती आणि राजपंडित, त्या तिघांनी उद्या मला दुपारी जेवायला बोलवलंय ग बायको. आता बघ खरी मज्जा काय येईल ती. एका दिवसात 3-3 घरांमधून आमंत्रण? एवढं सगळं जमणार आहे का तुम्हाला? अगं मी सांभाळून घेईन ग. त्यानंतर जर तब्येत खराब झाली तेव्हा कोण सांभाळणार तुम्हाला? हा, तू पण जरा विचित्रच बोलतेस. हा, तब्येत बिघडण्याच्या भीतीने मी मेजवानी सोडून देऊ काय? नाही बायको, मी सगळं सोडू शकतो, पण समोर आलेली मेजवानी कधीच धुडकावू शकत नाही मी. मग तुम्हाला जे वाटतं ना ते करा. छे, मी आत येऊ का महाराज? हो, या. एक गोष्ट सांगायची होती. बोला ना. मी म्हणत होतो की तुमचा आदेश मान्य करून मी गोपाळ भाऊ सोबत नक्की जाईन, पण गोपाळ भाऊ जिथे जेवायला बसेल तिथे मी नाही जेवणार महाराज. का बरं? गोपाळ भाऊ एवढं खाईल की त्याला खाताना बघता बघताच माझा वेळ निघून जाईल. मी काहीच खाऊ शकणार नाही. तुमच्या घरी सुद्धा हेच झालं होतं महाराज. खरं सांगतो महाराज, एवढं सगळं जेवण होतं, पण गोपाळ भाऊला बघता बघता मी काहीच खाऊ शकलो नाही. ठीक आहे, तसंच होईल. अजून एक गोष्ट, मी जिथे जेवायला बसेन तिथे गोपाळ भाऊ कुठल्याही पदार्थाला हात लावणार नाही. मग तर गोपाळ भाऊला आधी बोलावून घेऊन या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतील. सांगायलाच पाहिजे महाराज. शिपाई, आदेश द्या महाराज. जाऊन ताबडतोब गोपाळ भाऊला बोलवून घेऊन ये. सांग की एका खास कामासाठी मी त्याला बोलावलंय. जशी आज्ञा महाराज. काय भानगड आहे सांग शिपाई? महाराजांनी मला अशा प्रकारे का सांगावं धाडलंय? ते मी नाही सांगू शकणार, पण महाराजांच्या कक्षामध्ये मंत्रीजी आहेत. ठीक आहे मंत्रीजी, चला जाऊन बघूया. चला. काय गोपाळ भाऊ, मी जे सांगितलं ते तुला समजलं आहे ना? अगदी पाण्यासारखं स्वच्छ समजलं मला महाराज. मी जिथे बसून खाईन तिथे मंत्रीजी खाणार नाहीत, आणि मंत्रीजी जिथे खायला बसतील तिथे मी बसणार नाही. चांगली बाब आहे. पण मेजवानी तर 3 ठिकाणी आहे ना आपली, मग काय? 2 जागी. दोघांचंही जेवण झाल्यावर 3ऱ्या ठिकाणी तूच बसून जा. समजलं मला. तुमच्या म्हणण्यानुसार चालल्यावर 3ऱ्या ठिकाणचं जेवण मला जास्त मिळेल, ठीक आहे ना? आपण सगळे आधी राजवैद्याच्या घरी जाऊया. ते तर स्वाभाविकच आहे, कारण राजवैद्यांनी सगळ्यात आधी आपल्याला आमंत्रित केलेलं आहे ना महाराज. काळजी नका करू महाराज. मंत्रीजी पोटभर खाऊ शकतील ना, त्या गोष्टींकडे मी लक्ष देईन. आता येऊ का? ठीक आहे, जा.
कुठे आहात राजवैद्यजी? कुठे गेलात तुम्ही? अरे अरे गोपाळ भाऊ, या 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 या, तुम्ही लोक आलात होय. अरे मंत्रीजी, या 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 या. मग तुम्हा लोकांची पानं वाढायला सांगू? खाण्याच्या आधी जाणून घेतलं पाहिजे की काय बनवलं आहे. काही चांगलं बनवलं असेल तर खायला बसेन, नाही तर या गोपाळ भाऊला बसवेन. तसा राजवैद्य एवढा कंजूस आहे की काही चांगलं बनवेल असं वाटत नाही. अच्छा, आधी सांग राजवैद्य, जेवायला काय बनवलं आहे? मी गरीब माणूस आहे, माझी कुठे तेवढी ऐपत आहे, म्हणूनच साधं जेवण बनवलंय, मासे आणि भात. याने नक्कीच पोखरेवाली छोटी मासळी बनवली असणार. छे, हे जेवण कोण जेवणार? हा, मला तर वाटतं की गोपाळ भाऊलाच बसवतो. चल गोपाळ भाऊ, जेवायला बस. हे काय मंत्रीजी, तुम्ही नाही जेवणार? नाही राजवैद्य, खरं म्हणजे एका दिवसात 3 घरामध्ये मेजवानी आहे, म्हणून महाराजांच्या आदेशानुसार मी आणि गोपाळ भाऊ आळीपाळीने एका एका घरात जेवणार. गोपाळ भाऊची भूक जास्त आहे, त्यामुळे गोपाळ भाऊलाच जेवण करू द्या. ठीक आहे ठीक आहे, मग मी जेवण आणायला सांगू? माझ्यासोबत तुम्ही पण बसला असतात तर माझी काही हरकत नव्हती हो. पण खरं म्हणजे समोर आलेलं अन्न दूर लोटणं चांगली बाब नाहीये ना. अन्नपूर्णा देवी नाराज होते. हो खा, इथे काय मिळणार? छोट्या माशांचा रस्सा आणि भात. सेनापती मोठ्या मनाचा माणूस आहे, तो बरंच काही खाऊ घालेल. मी तिथे जेवणार. बाबा, हा तर अगदी शाही बेत आहे. पण तुम्ही तर म्हणाले होते मासे आणि भात. भात आणि मासेच आहेत, पण 6 प्रकारचे मासे आहेत. हा, मुशी, बोंबील, सुरमई, पापलेट, मांदेली आणि मोठी करली सुद्धा आहे. वा 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 वा, सगळं कसं माझ्या आवडीचं आहे अगदी. बापरे, किती प्रकारचे मासे बनवले आहेत. म्हणजे न खाऊन मी चूक तर केली नाही. नाही नाही, सेनापती यापेक्षा कितीतरी चांगलं जेवण जेवू घालेल. मी खाईन आणि गोपाळ भाऊ मला बघत राहीन. पोट भरलं का गोपाळ भाऊ? हो, एकदम. किती सौभाग्य आहे माझं. या या या, मी जेवण वाढायला सांगू का? सांगा सांगा, पण गोपाळ भाऊ तुमच्या घरी नाही खाणार. त्याने वैद्याकडे जेवण केलंय. हे काय, गोपाळ भाऊ खाणार नाहीत? त्याच्यासाठी वाईट वाटून घेऊ नका, मी तर खाणार ना. अच्छा सेनापती, काय बनवलं आहे? खरं तर माझ्या घरी आज फलाहार व्रताचं पालन आहे, म्हणून फळांची व्यवस्था इथे करण्यात आली आहे. हे काय, याचा अर्थ केळी आणि काकडी? नाही नाही सेनापती, फळाहार केल्याने माझी तब्येत बिघडते. तुम्ही मला पाणी आणि बत्तासे द्या, मी तर राज पंडित यांच्या घरीच खाईन. आता तुम्ही नाही खाणार तर मी खातो. तुमची जर काहीच हरकत नसेल तर काय? माझी का हरकत असेल? तुझा जन्म राक्षस मुहूर्तावर झाला आहे, त्यामुळे तूच खा. काय करू आता सांगा? कुणी खाऊ घालत असेल तर मी नाही कसं म्हणू शकतो? मग आपण जेवून घेऊया का? बहुतेक मंत्रीजींच्या अपेक्षेवर पाणी फिरलंय तू वाटतं. जरा गप्प बसशील? वा 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 वा, किती सारी फळ आहेत. पिकलेली पपई आहे, केळ आहे, सीताफळ आहे, चिकू आहे, पेरू, अननस आणि त्याच्यासोबत आंब्याची पोळी पण आहे. वा 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 वा, सुंदर जेवण आहे. अरे अरे, झालं काय म्हणतोस गोपाळ भाऊ? फलाहाराचे खरे जिन्नस अजून आलेच नाहीयेत. भोला हलव्याचे दही, श्रीखंड, रबडी, दरवेश. काय हे सगळं सुद्धा आहे? तुम्ही मगाशी तर नाही सांगितलं. सगळ्या गोष्टी काय दवंडी पेटवून सांगू का? थांब गोपाल भाऊ, मी घेऊन येतो. वा वा, खूप मस्त जेवलो मी आज. आता व्यवस्थित जेवलास ना? मग आता उठ, आपल्याला आता राज पंडित यांच्या घरी जायचं आहे. हो, चला चला चला. जरा थांबा, तुम्ही पाणी आणि बताशा खाणार म्हणाला होता. किती फुटकं नशीब आहे माझं. गोपाळ भाऊने भरपूर मिठाया खाल्ल्या आणि माझ्या नशिबात पाणी आणि बतासा. राहू दे, माझी तर भूकच मेली. म्हणूनच तर म्हणालो होतो ना, समोर आलेल्या जेवणाला कधी नाही म्हणू नये म्हणून.
या या, पण तुम्हाला एवढा उशीर का झाला? खर तर राजवैद्य आणि सेनापतींच्या घरी जाऊन आलो होतो ना. एवढी भूक लागली आहे ना. ओ राज पंडित, काय आयोजन केलंय? खरं तर माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा होती, त्यामुळे जो देवाला नैवेद्य दाखवला तोच तुम्हाला वाढणार आहे. मी नाही खाणार आहे, मंत्रीजीच खातील आपल्याकडे. हो, मी तर खाणारच आहे. पण आज सत्यनारायणाच्या नैवेद्यासाठी काय बनवलं आहे? ते अगदी साधं वरण, भात, भाजी, लोणचं आणि तिखट चटणी. मिठाईची व्यवस्था नाही आहे का? आहे ना, बताशे आणि इलायचीचे दाणे. खरं तर आमच्या घरी 2 मिठायांशिवाय सत्यनारायणाला अजून कशाचाही नैवेद्य दाखवत नाहीत. आता थोडीशी कळ काढा मंत्रीजी, मी लगेच सगळं घेऊन येतो. एवढं चांगलं जेवण धुडकावून अखेर मला हे जेवण जेवावं लागेल. नाही नाही नाही, मी हे जेवण नाही जेवणार, अजिबात नाही. माझा कोटा तर मी संपवलेला आहे. आता जर तुम्ही इथे नाही जेवलात तर मी महाराजांकडे तुमची तक्रार करेन. हा बघा तुम्ही. काय नाही हो. रडताय कशाला मंत्रीजी? मिरची लागली का? मिरची तर लागलेली आहे, पण ही नाही ती मिरची. हो ना मंत्रीजी? नाही नाही, खाताना डोळ्यात अश्रू येणं चांगली बाब नाही. मी पाण्याचा तांब्या घेऊन येतो. मी म्हणालो होतो ना, समोर आलेल्या जेवणाला नाही म्हणायचं नाही म्हणून. पाहिलत ना काय झालं ते? मी मस्तपैकी मेजवानी खाल्ली आणि तुमच्या नशिबात हे साधं वरण भात राहिलं. नाही सोडणार. आज जर हाती लागला ना तर हात पाय मोडल्याशिवाय सोडणार नाही तुला. थांब थांब गोपाळ भाऊ. पकडून तर दाखवा ना. दोन्ही घरचं खाऊन माझ्या शरीरात आता असुरांची शक्ती संचारली आहे. मला पकडणं शक्यच नाही. कुठे पळतोस? पकडा.